गणेशोत्सव म्हटलं की सजावट आलीच, पण यंदा महाराष्ट्र मंडळाने केलेली आरसा भुलभुलैयाची सजावट खऱ्या अर्थाने लक्षवेधी आहे। ही सजावट पाहिल्यानंतर अविश्वसनीय असेच शब्द तुमच्या तोंडून बाहेर पडतील। हा केवळ देखावाच नाही तर एक वेगळा अनुभव देणारी ही सजावट आहे। मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ या अप्रतिम सजावटीतून दिसते। आरशांची ही अद्भुत दुनिया सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। पारंपरिक सजावटीपेक्षा वेगळे असे काहीतरी पाहण्यासाठी तुम्हाला इथे नक्कीच भेट द्यावी लागेल। सामाजिकतेला केंद्रस्थानी ठेवून गोरेगाव पश्चिम येथील महाराष्ट्र मंडळ हे यंदा आपलं 78 वर्ष साजरं करते। सार्वजनिक गणेशोत्सव म्हटलं की सजावट आणि देखावा हा आलाच। सजावट किंवा देखावाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम कशा प्रकारे राबवावेत हे या मंडळाकडून शिकण्यासारखे आहे। लहानांपासून थोरापर्यंत आणि सर्वसामान्य व्यक्तींपासून मोठमोठ्या व्यक्तींपर्यंत अनेक व्यक्ती इथे आवर्जून भेट देत असतात आणि या मंडळाचा जो सामाजिक उद्देश आहे त्या उद्देशाला पूर्ण करण्यासाठी काही ना काही हातभार लावत असतात। तर चला अजून अधिक वेळ न दवडता या मंडळाचे अध्यक्ष रमाकांत तोरवे साहेब त्यांच्याशी आपण यावर्षीचा गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करण्यात येतोय याची माहिती घेऊ। सर खूप खूप स्वागत आमच्या चॅनलमध्ये। यंदाचा सर गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करताय सर? बघा, गणेशोत्सव म्हणजे साक्षात गणपती बाप्पा धर्तीवर उतरतात। तर देव ज्यावेळेला धर्तीवर येतो त्यावेळेला त्याचं स्वागत जल्लोषात तर व्हायलाच पाहिजे आणि त्यांचा इथे जो आम्ही आता हा श्रीमंत दरबार उभा केलेला आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, तुम्ही बघताच आहात की किती सुंदररित्या हा देखावा इथे उभा केलेला आहे। गेले साधारणतः 1 ते 1.5 महिन्यापासून मंडळाचे सगळे कार्यकर्ते जे आहेत दिवसभराचं आपलं कामकाज व्यवसाय धंदा सांभाळून परत इथे रात्रभर मेहनत करायला येतात आणि त्या मेहनतीचं सुंदर असं चित्र इथे आज भाविकांसाठी इथे उभं केलेलं आहे। तसंच दुसरा एक छोटासा देखावा म्हणजे आरशांचा भुलभुलैया इथे उभा केलेला आहे। तर त्याच्याबद्दल सविस्तरपणे अजय सावंत तुम्हाला सांगतील, जे आमच्या मंडळाचे सेक्रेटरी आहेत, ते तुम्हाला सविस्तर माहिती देतील। अजय साहेब काय सांगाल, कशा प्रकारे यंदा एक भाविकांसाठी भुलभुलैयाचा हे ठेवलं? गणेशोत्सवाची सजावट हा महाराष्ट्र मंडळाची ओळख असं म्हणता येईल की येणारा इथे प्रत्येक भाविक गणरायाचं दर्शन घेतोच, पण त्याचबरोबर यावेळेला महाराष्ट्र मंडळाने काय सजावट केली आहे ही उत्सुकता मनामध्ये डोक्यात घेऊन येतो आणि आल्यावरती पहिला प्रश्न तोच विचारतो की यावेळेला काय सजावटीमध्ये तुमच्याकडे। तर याच्यासाठी हा जो प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आमच्या महाराष्ट्र मंडळातील पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना प्रत्येक वेळी एक चॅलेंज असतं की येणाऱ्यांसाठी काहीतरी वेगळं तुम्हाला द्यायचं आहे। आणि मग वेगळं म्हणजे काय, मग त्याच्यातून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना त्यामध्ये काही अंशी ज्ञान घेता येईल किंवा काही अंशी मजा करता येईल, एन्जॉयमेंट करता येईल आणि सोबतच बाप्पाचं दर्शनही घेता येईल। तर या अनुषंगाने काहीतरी वेगळी एक संकल्पना बनवावी म्हणून यावेळेला मिरर मेज, आपण त्याला मराठीमध्ये आरशांचा भुलभुलैया म्हणू शकतो। तर तो आरशांचा भुलभुलैया आपण इकडे तयार केलेला आहे की येणारा प्रत्येक भाविक आरशाच्या भुलभुलैयामध्ये आतमध्ये शिरल्यानंतर त्याला आतमध्ये आरशांच्या वेगवेगळ्या आरशांच्या पॅनल्स आहेत, त्याच्यामुळे त्यांना त्यांच्याच मल्टी इमेजेस दिसतील आणि त्यांना त्यांची वाट शोधावी लागेल। म्हणतात ना की देवाकडे जाण्याची जी वाट आहे ती खूप खडतर आहे। तर मला वाटतं तशाच पद्धतीने प्रत्येकाला भाविकाला दर्शन घेण्यासाठी बाप्पापर्यंत येण्यासाठी एक खडतर वाट मोजून पुढे यावं लागेल। भुलभुलैयामध्ये तुम्ही या, आपला मार्ग शोधा, एक्झिटमधून बाहेर आल्यानंतर तुम्हाला बाप्पाचं दर्शन नक्की मिळेल, पण तोपर्यंत तुम्हाला जी आतमध्ये मजा येईल ते त्या मजेचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला एकदा इकडे यावंच लागेल। आणि त्याचबरोबर एक नवीन इल्युजन म्हणजे म्हणतात ना की मल्टी इमेजेस, इकडे फनी इमेजेसचं एक रूम आम्ही बनवलेला आहे की तिकडे तुम्हाला प्रत्येक माणूस काही कुठे जाडा दिसेल, बारीक दिसेल किंवा छोटा दिसेल, मोठा दिसेल, अशा पद्धतीचं एक इल्युजन तयार म्हणजे होईल असा एक आम्ही रूम बनवलेला आहे। तो त्यात देखील तुम्हाला खूप मजा येईल। तर ओव्हरऑल एक म्हणतात ना की एन्जॉयचं पॅकेज आहे आणि सोबत बाप्पाचं दर्शन घेऊन एक आशीर्वाद तुम्हाला भेटणार आहे। ह्यासोबतच महाराष्ट्र मंडळाची जी सत्कार्याची खिडकी ही ओळख आहे, म्हणजे सत्कार्याची खिडकी गेली 10 वर्ष महाराष्ट्र मंडळ ही संकल्पना राबवतं आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून आपण गरजूंसाठी काहीतरी त्यांना आपण देणं करतो किंवा काही जसं शाळेतील मुलांना आपण शैक्षणिक वस्तू देतो किंवा अन्नधान्यांचं वाटप करतो किंवा गेली 2 वर्ष आपण एक वेळेला आपण रोप महोत्सव या अनुषंगाने आपण
रोपांचं विक्री केली आणि त्याच्यातून जो निधी संकलन केला तो आम्ही त्या गरजूंना देण्याचा आम्ही प्रयत्न केला. तर यावेळेला सुद्धा आपण शैक्षणिक साहित्य वाटपांचा आपण एक उपक्रम आपल्या सत्काराच्या खिडकीत घेत आहोत आणि येणाऱ्या भाविकांनी दरवर्षीप्रमाणे मला वाटतं आता आमच्या भाविकांना सांगायची गरज लागत नाही की तुम्हाला काय करायचं आहे. तेच आम्हाला विचारतात की यावेळेला सत्काराच्या खिडकीत तुम्ही काय ठेवलं आम्हाला सांगा. मग ते आमच्याकडून ती लोक त्या विकत घेत आहेत आणि गणरायाची चरणी अर्पण करत आहेत आणि मग त्यांच्यातून जो निधी गोळा होतो आहे मग त्या निधीतून आणि ज्या जमा झालेल्या वयांमधून आम्ही मग वाडा, मोखाडा किंवा जव्हार असे जे आदिवासी पाडे आहेत अशा ठिकाणी तेथील जिल्हा परिषद शाळेतील मुलं असतील किंवा ग्रामपंचायत शाळेतील मुलं असतील तर त्या मुलांना आपण ते देऊ करणार आहोत. तर या उत्सवाच्या माध्यमातून या निरनिराळ्या संकल्पनेचा भडीमार आपण इथे केलेला आहे. तुम्ही नक्कीच या गणरायाचं दर्शन घ्या. आमच्या संकल्पनेला, आमच्या उपक्रमाला तुम्ही हातभार लावा आणि या महाराष्ट्र मंडळाला अजून उंचावरती नेण्यासाठी थोडीशी मदत करा. तर मी एवढंच म्हणेन की या उपक्रमाच्या माध्यमातून जे इथे येतील, ज्यांना या उपक्रमाची किंवा या आम्ही केलेल्या सजावटीची माहिती मिळेल त्यांनी आपापल्या परिवारांना, आपल्या मित्रपरिवारांना, आपल्या ओळखीच्या सगळ्यांना सांगा की जेणेकरून सगळ्यांना याविषयीची माहिती मिळेल. या भुलभुलयामध्ये काही भक्त आहेत, त्यांना याबद्दल काय वाटतं? आपलं हेराफेरी 2 पेक्षा पण छान आहे. त्याच्यातल्या बुलबुलयामधनं तरी लगेच निघालो. इथून तर आम्ही निघतच नव्हतो बाहेर. पुन्हा जिथून आलो होतो तिथेच परत जात होतो पुन्हा. पण शेवटी यांच्या हेल्पने आम्ही बाहेर निघालो, नाही तो फिरतच राहिलो असतो दिवसभर या बुलबुलयामध्ये. तुम्हाला कसा अनुभव वाटला? अनुभव तर असा छान होता आणि तुम्ही जे काचीचे थीम ठेवलेलं आहे डेकोरेशन ते सर्वात चांगलं आणि छान ठेवलेलं आहे की लोकांना ते आवडेल आणि परत शोधण्यामध्ये जास्त आनंद येईल की आपण कुठे जातोय कोणालाही कळणार नाही. परत तो जाऊन परत मागे येणार आहे, मग तो कोणाला विचारल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. तर हे थीम तुमचा चांगला वाटला आणि परत असं नवीन काहीतरी थीम करत जावा पुढच्या वेळी. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहू शकतात दरवर्षी सामाजिक कार्यक्रम राबवले जातातच. यंदा मिरर मेज हा एक अनोखा उपक्रम इथे राबवला गेला जेणेकरून भक्तांसाठी एक भक्तीची वाट कशा खडतर प्रवासातून जाते हे पाहायला मिळेल.